तर ज्यांच्याकडे श्रम कार्ड आहे त्यांना आता 3,000 रुपये प्रति महिना असे मानधन मिळणार आहे, अशा प्रकारे आपण ऐकलेलं आहे। आणि हे सुद्धा ऐकलेलं आहे की आपल्याला श्रम कार्डची KYC करणं गरजेचं आहे। तर आपण या व्हिडिओमध्ये 3,000 रुपयाची KYC कशी करायची या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती बघणार आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। सर्वप्रथम तुम्हाला श्रम कार्डच्या साईडला यायचं आहे। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही डायरेक्टली साईटवर येऊ शकता। साईटवर आल्यानंतर थोडं खाली आल्यानंतर तुम्हाला 2 ते 3 ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये तुम्हाला नवीन रजिस्ट्रेशनचं ऑप्शन दिलेलं आहे इथे, आणि इथे तुम्ही बघू शकता की जे पेन्शन आहे 3,000 रुपये मंथ रजिस्ट्रेशन करू शकता। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे या साईडला, तर इथे तुम्ही क्लिक करा। इथे क्लिक केल्यानंतर आपण एका नवीन साईटला जाणार आहे। तर ही साईट आहे मानधन.in। तर साईटवर आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की इथे तुम्हाला 3 डॉट दिलेला आहे, इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर भरपूर ऑप्शन येतील, यामध्ये आपल्याला सर्व्हिसेसचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला न्यू इनरोलमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे, तुम्ही बघू शकता। इथे आपल्याला क्लिक करायचं आहे सेकंड नंबरच्या ऑप्शनला। इथे क्लिक केल्यानंतर परत एका नवीन साईडला हे जे पेज आहे हे ओपन होणार आहे। तर हे पेज ओपन झाल्यानंतर तुम्ही बघू शकता यामध्ये 3 ऑप्शन दिलेले आहे तुम्हाला, एक सेल्फ इनरोलमेंट, CSC VLE आणि ॲडमिन लॉग इन। तर यामध्ये CSC VLE हे जर तुमच्याकडे कोणतं आजूबाजूला CSC सेंटर असेल तर त्यांच्याकडून तुम्ही रजिस्ट्रेशन करून घेऊ शकता, जर तुम्हाला येत नसेल तर। अदरवाईज तुम्ही जर स्वतः करत असाल तर तुम्ही मोबाईल नंबर टाकून तुमचं रजिस्ट्रेशन करू शकता। तर सेल्फ इनरोलमेंटमधून तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करू शकता। तर इथे तुम्हाला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचा 10 अंकाचा मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि इथून प्रोसीड करायचा आहे। प्रोसीड केल्यानंतर तुमच्या मोबाईल नंबरवर एक OTP येईल, तो OTP इथे इन्सर्ट करायचा आणि त्यानंतर प्रोसीड करायचा आहे। बघा इथे OTP टाकलेला आहे आणि त्यानंतर प्रोसीडला क्लिक केलेला आहे। प्रोसीडला क्लिक केल्यानंतर आपण आपल्या प्रोफाईलमध्ये इन्सर्ट होणार। इन्सर्ट झाल्यानंतर आता आपल्याला जेही फॉर्म आहे हे फिल करणं आहे। लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला इथे 3 डॉट दिलेले आहे, बघू शकता। इथे आपल्याला आता क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर सेकंड नंबरचं ऑप्शन दिलेलं आहे सर्व्हिसचं। सर्व्हिसला क्लिक केल्यानंतर बघू शकता तुमच्यासमोर संपूर्ण ऑप्शन उपलब्ध झाले आहे। यामध्ये आपल्याला इनरोलमेंटचं ऑप्शन दिलेलं आहे, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इनरोलमेंटला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर 3 ऑप्शन येतील, प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, प्रधानमंत्री किसान मानधन योजना आणि नॅशनल स्कीम फॉर ट्रेडर अँड सेल्फ एम्प्लॉईड पर्सन। तर आपल्याला 1 नंबरचं जे ऑप्शन आहे प्रधानमंत्री श्रम योगी मानधन योजना, इथे आपल्याला क्लिक करायचं आहे। इथे क्लिक केल्यानंतर विचारण्यात येत आहे की तुम्ही ऑलरेडी ई श्रम कार्डला रजिस्ट्रेशन केलेलं आहे का। जर तुम्ही केलेलं असेल तर येस म्हणू शकता, नसेल तर सर्वप्रथम तुम्हाला ई श्रम कार्ड काढणं गरजेचं आहे। तर श्रम कार्ड काढू शकता आणि त्यानंतर तुम्ही हे रजिस्ट्रेशन करू शकता। तर आमचे ऑलरेडी श्रम कार्ड असल्यामुळे आम्ही इथे येसला क्लिक करणार आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये तुम्हाला सर्वप्रथम इनरोलमेंट फॉर्म फिल करणं आहे, त्यानंतर तुमचे जे बँक आणि नॉमिनी डिटेल्स ॲड करणं आहे, त्यानंतर इथे तुम्हाला एक फॉर्म येईल, तो फॉर्म तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्याच्यावर सिग्नेचर करायची आहे तुमची। परत तो फॉर्म इथे तुम्हाला अपलोड करायचा आहे। त्यानंतर इथून तुम्हाला एक पेमेंट करायचं आहे आणि इथून तुमचे जे कार्ड आहे हे तुम्ही डाउनलोड करू शकता। तर अशा प्रकारे हे एक प्रोसेस आहे ही कंप्लीट करायची आहे। तर यामध्ये तुम्ही बघू शकता, यामध्ये तुमच्याकडे जेही श्रम कार्ड आहे इथे तुम्हाला तो नंबर टाकणं आहे। इथे तुम्हाला तुमची जन्मतारीख, त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे आधार कार्ड टाकून व्हेरीफाय करणं आहे। त्यानंतर इथे तुम्हाला तुमचे नाव, त्यानंतर इथे तुम्हाला तुमची ईमेल ID, इथे तुम्हाला मोबाईल नंबर आणि मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला इथून व्हेरीफाय करून घेणं आहे, म्हणजे तुमच्या मोबाईलला OTP येईल। त्यानंतर इथे जेंडर टाकावं लागेल तुम्हाला। त्यानंतर इथे तुम्हाला संपूर्ण तुमचा ॲड्रेस, जोही तुमचा ॲड्रेस आहे तुमच्या आधार कार्डवर, तो तुम्ही टाकू शकता। त्यानंतर इथून तुमची कॅटेगरी सिलेक्ट करणं आहे, त्यानंतर तुमचे ऑक्युपेशन, त्यानंतर तुम्ही इथे कुठे रजिस्ट्रेशन केलेले आहे का, NPS, ESIC, EPFOला असेल तर तुम्ही येस करू शकता, इथे नो करू शकता। त्यानंतर तुम्ही इन्कम टॅक्स पेअर आहे का, इथे सुद्धा तुम्ही येस नो करू शकता। आणि सर्व टाकल्यानंतर तुम्हाला इथे जे चेकबॉक्स दिलेला आहे तो चेकबॉक्सला क्लिक करावं लागेल इथे दिलेला, आणि इथे सबमिट करावं लागेल। अशा प्रकारे तुम्ही पहिल्या नंबरचं जे पेज आहे हे कंप्लीट करणार आहे। आणि त्यानंतर तुम्हाला 2 नंबरच्या स्टेपमध्ये जेही तुम्हाला नॉमिनी लावायचं आहे, आई वडील वाईफ जे की लावायचे तुम्ही त्यांचे डिटेल्स टाकू शकता ॲज पर आधारमध्ये। अशा प्रकारे तुम्ही त्यांची इन्फॉर्मेशन टाकून तुम्हाला ते सेव्ह करणं आहे। सेव्ह केल्यानंतर 3 नंबरच्या पेजला तुम्हाला जो फॉर्म येईल तो डाउनलोड करा आणि परत त्याच्यावर सिग्नेचर करून इथं अपलोड करा। हे पेमेंट तुम्हाला इथून करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला तुमचे जे कार्ड आहे पेन्शन कार्ड हे इथून तुम्हाला डाउनलोड होईल। फक्त हे लक्षात असू द्या की तुम्हाला सर्वप्रथम हे जे पेन्शन आहे हे 60 वर्षानंतर मिळणार आहे आणि
त्या अगोदर तुम्हाला काही प्रमाणात जेही तुमच्या वयानुसार तुम्हाला पेमेंट करावं लागणार आहे. जसं की आपण अटल पेन्शन योजना, ज्याही पेन्शन योजनेची स्कीम होत्या ही तुम्हाला पेमेंट येत असेल ते तुम्हाला इथून टाकणं आहे. तर तुम्ही चार्ट बघू शकता. जर तुम्हाला स्क्रीनवर चार्ट दिसत असेल तर हा चार्ट प्रधानमंत्री श्रमयोगी योजनेचा चार्ट आहे. यामध्ये वयोमर्यादा दिलेली आहे की यामध्ये तुम्हाला तुमच्या जवळचे काही पैसे ॲड करायचे आहेत, तेवढेच पैसे गव्हर्नमेंट ॲड करेल. अशा प्रकारे 60 वर्षापर्यंत तुम्हाला पेमेंट म्हणजे जेही पैसे आहे हे भरणे आहे. 60 वर्षानंतर तुम्हाला 3,000 रुपये मानधन सुरू होणार आहे. तर यामध्ये तुम्ही वयानुसार बघू शकता. जर तुमचे वय 29 वर्ष असेल तर तुम्हाला 100 रुपये प्रति महिना भरावा लागेल. यामध्ये गव्हर्नमेंट 100 रुपये ॲड करेल. अशा प्रकारे तुमचे दर महिन्याला 200 रुपये ॲड होतील आणि हे पैसे तुमच्या बँक अकाउंटमधून कट होतील. हे सर्वांनी लक्षात असू द्या. सर्वांना असं वाटत आहे की हे पेन्शन डायरेक्टली मिळणार आहे. डायरेक्ट मिळणार नाही आहे. काही प्रमाणात अमाऊंट तुम्हाला यामध्ये ॲड करणार आहे. जर तुमचं वय 40 वर्ष असेल तर तुम्हाला प्रति महिना 200 रुपये भरणे आहे आणि 200 रुपये भरल्यानंतर 200 रुपये गव्हर्नमेंट टाकेल. अशा प्रकारे 400 रुपये तुमच्या नावाने बँकमध्ये ॲड होईल आणि हे तुम्हाला 60 वर्षापर्यंत भरणे आहे. 60 वर्षानंतर तुम्हाला 3,000 रुपये प्रति महिना पेन्शन सुरू होणार आहे. अशा प्रकारे ही एक स्कीम आहे ई श्रम कार्डवर जी सुरू आहे, ज्याबद्दल तुम्ही सर्व ऐकत आहे. तर अशा प्रकारे जर तुम्हाला यामध्ये जर तुम्हाला नोंदणी करायची असेल तरच तुम्ही ई श्रम कार्डवर 3,000 रुपये मिळणार या स्कीममध्ये तुम्ही तुमची अर्ज करू शकता. तर साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तुम्हाला जर अर्ज करायचा असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. सोप्या पद्धतीने 4 स्टेपचा अर्ज आहे. यामध्ये कोणत्याही प्रकारची माहिती बाहेरून मागितलेली नाही आहे. तुम्ही तुमच्या आधार कार्डवरचा ॲड्रेस, नाव वगैरे टाकून तोच फॉर्म डाउनलोड करून तोच फॉर्म अपलोड करून तुम्ही अशा प्रकारे करू शकता. फक्त एवढंच लक्षात असू द्या की जेही पैसे कट होणार ते तुमच्या बँक अकाउंटमधून डायरेक्टली EMI सारखे कट होणार आहे. तर तुम्हाला अकाउंटमध्ये पैसे ठेवणं गरजेचं राहणार आहे. तर अशा प्रकारे ही एक स्कीम आहे. तर ज्यांनाही अर्ज करायचे अर्ज करू शकतात. यामध्ये कोणत्याही प्रकारची अडचण असेल तुम्ही कमेंट्स करा व अशाच ज्याही नवीन अपडेट येईल ते तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.